नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण 8वा वेतन लागू होण्यास विलंबाची शक्यता, कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे आर्थिक नुकसान वाढणार याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये मे जून 2027 पर्यंत आयोगाला मुदत, प्रत्यक्ष अंमलबजावणी 2027च्या अखेरीस होण्याची शक्यता। केंद्र सरकारच्या 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये उत्सुकता असताना आयोग लागू होण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे वेतनवाढ आणि सुधारित पेन्शनच्या लाभासाठी कर्मचाऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते। मिळालेल्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी सुमारे 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे आयोगाचे कामकाज मे किंवा जून 2027 पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर आयोगाने सादर केलेल्या शिफारशींची पडताळणी, विविध मंत्रालयाशी चर्चा आणि केंद्र सरकारची मंजुरी या प्रक्रियेसाठी आणखी काही महिने लागणार आहेत। थकबाकी मिळणार, पण विलंबामुळे वाढणार प्रतीक्षा। 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा प्रस्ताव असल्याने कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनासह महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्याची अपेक्षा आहे। तसेच पेन्शनधारकांनाही सुधारित पेन्शनचा लाभ आणि थकबाकी दिली जाणार आहे। मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी उशिरा झाल्यास कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना वाढीव वेतन व पेन्शनसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागेल। त्यामुळे आर्थिक लाभ मिळणार असला तरी त्यात होणारा विलंब हा कर्मचाऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे। दरम्यान आयोगाच्या शिफारशी, फिटमेंट फॅक्टर आणि वेतनवाढीचे अंतिम स्वरूप काय असेल याकडे देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, हेच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।